श्रावणात नॉनव्हेज खाल्लं तर काय होईल? आता श्रावण सुरू झाला आहे आणि श्रावण सुरू झाला की मांसाहार पूर्णपणे टाळला जातो. पण का? आता बरेच जण म्हणतील ते देवाला चालत नाही. पण तसं नाहीये. आपल्या प्रत्येक परंपरेला विज्ञानाची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे श्रावणात मांसाहार न करण्यामागेही महत्वाची वैज्ञानिक काही कारणे आहेत. पहिलं म्हणजे पावसाळ्यात वातावरणातील ओलसर व दमटपणा वाढलेला असतो. त्यामुळे अशा वातावरणात मांसावरील बॅक्टेरिया वेगाने वाढतात. यामुळे अशा मांसाचं सेवन केल्याने अनेक आजार उद्भवू शकतात. दुसरं म्हणजे श्रावण महिना हा खास करून प्राण्यांच्या प्रजननाचा काळ मानला जातो. या काळात मासे व अन्य प्राण्यांची गर्भधारणा होत असते. अशात जर मासेमारी झाली तर माशांच्या प्रजाती धोक्यात येऊ शकतात. यामुळे सरकार देखील ठराविक काळासाठी मासेमारीवर बंदी घालते आणि आपणही असे प्राणी खाल्ल्यास आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतात. याच कारणामुळे श्रावणाला फर्टिलिटी मंथ असं देखील म्हणलं जातं. तिसरं कारण म्हणजे आपली पचनशक्ती पावसाळ्यात थोडी मंदावलेली असते. त्यातच चिकन, मटण, मासे हे पचायला जड असतात. म्हणून देखील नॉनव्हेज पदार्थ या महिन्यात टाळले जातात.